युअर ऑनर, माझे अशी सिद्धिराज गायकवाड यांच्या या कोर्टातील अपिलाची सुनावणी मी सुरू करते. या केसमध्ये काही नवीन अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्यामुळे या केसला एक नवी कलाटणी मिळू शकते. म्हणून मला असं विनंती करायची आहे की आपण परवानगी द्या. प्लीज प्रोसीड. ऐका ना, फटाफट द्या ना. मला मी वाटतंय ते बोलत बसते. पुढचं क्यू कोण देणार आहे जजचा? ओव्हरलॅप करून मी थांबलो. पण घटनास्थळाचे काही फोटोग्राफ्स कोर्टापुढे सादर करण्याची मला परवानगी देण्यात यावी. परवानगी आहे. थँक्यू. कर के हाताला तुम्हीच जबाबदार आहात. बरोबर? मला एक सांगा, तुम्हाला कधी ओव्हर स्पीडिंगची पावती मिळाली आहे का? जरा मोठ्याने सांगा. रॅश ड्रायव्हिंग करता का तुम्ही कधी? चुकीचं पार्किंग? नाहीच, कधीच नाही केली. युअर ऑनर, त्यांच्या गाडी चालवण्याचे हे रेकॉर्ड आहे. कधीही सिग्नल तोडलेलं नाहीये, रॅश ड्रायव्हिंग केलेलं नाहीये, स्पीडिंग केलेलं नाहीये. आता मला सांगा सिद्धिराज, एवढा व्यवस्थित गाडी चालवणारा चालक नेमका त्याच दिवशी कशी काय चुकीची गाडी चालवतो? तुम्हाला नाही मोबाईल तिथे जायचं. केवळ तर्कावर बसून त्यासाठी माझ्याकडे त्या बाबतीतला सबळ पुरावा आहे. तुम्ही तुमचा पुरावा कोर्टासमोर सादर करा. थँक्यू. जज साहेब बोलताय, तुम्ही आज कोर्टात जे मांडलं त्यामुळे या केसचा फेरविचार करणं अपरिहार्य आहे. पण तसं करण्याआधी तुम्हाला तुमचं म्हणणं पूर्ण करण्याची एक संधी मिळेल. त्याचप्रमाणे सरकारी वकिलांना त्यांची बाजू मांडण्याची सुद्धा संधी मिळेल. युअर ऑनर, मी कोर्टासमोर जे माझं म्हणणं मांडलेलं आहे ते केवळ तर्काच्या आधारावर नसून त्यासाठी माझ्याकडे सबळ पुरावा आहे. मागे सगळे अशांत रवी सुपर्णा आणि जज साहेब, तुम्ही तुमचा पुरावा कोर्टासमोर सादर करावा. थँक्यू युअर ऑनर. कर वो पुरावा तो बुलाया जाए. ऍक्शन. तुमच्या गॅरेजमध्ये येणाऱ्या त्या ट्रक ड्रायव्हरला तुम्ही ओळखतो का? हो, त्याला मी ओळखत होतो. राजा थोडं घाबरलेलं निर्शस. हां हे बघ, तिकडे बसले खूप जण. त्यात ते श्रीनिवास नाईक पण आहेत जे आपल्या गॅरेजमध्ये काम करत होते. तुमच्या गॅरेजमध्ये येणाऱ्या त्या ट्रक वापरलेली असेल आपल्या भाषेत. मी त्याला ओळखत होतो, पण या केसविषयी मला काहीच माहीत नाही. मी फक्त गॅरेजमध्ये कर ओके ओके ठीक आहे. मग जज साहेब बोलले, सर जज साहेब बोलले तिकडून आनंदी आल्यानंतर ऍडव्होकेट कालिंदी, कोर्टाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला इतक्या लांब ऍक्शन. बाळा घाबरलेस. इथे जज काकांकडे बघितलं आणि बोललेस. नाही, मला नाही सांगायचं काही. नाही. बाबासाठी सांगणारच ना तू सगळं खरं खरं. सगळं खरं खरं सांगायचं ना. सांग ना सगळं. तुम्हाला प्रकार थांबवा. परत ते येऊ दे ना जरा प्रॉपर. म्हणजे दिसतंय कागदात ठेवला नाही तुला. सर हं? मला घाबरायचं नाही. आपल्याला कोर्टात सगळं खरं सांगायचं. मायलॉर्ड हे सगळं थांबवा. बघा ना, आपल्याला स्पष्टपणे दिसते ती घाबरली, आपल्याला नीट बोलता येत नाही.